आनंद दिघे साहेब चषक 2026 मध्ये पूर्वेश प्रताप सरनाईक यांचं आगमन झालेलं आहे. सोबत आपण बघताय आयोजक निखिल बुडजडे आणि नितेश काय सुरू आहे बरोबर चषकाचा हा आनंदमय सोहळा क्रिकेटचा महाराष्ट्राला गोल लावणारे बाबा खरं म्हटलं तर आता बाकी सर्वांना विनंती ऑल टीम प्लीज बॅटिंग टीम प्लीज कम इन द प्लेयर स्ट्राईक ऑल टीम इथूनच आपल्याला इन आणि आउट व्हायचं कृपया हे जे दगावत आहे याच्या बाहेर कोणी जाऊ नये 11-9 आणि बाकी मैदान प्लीज जरा सर्वांना बाजूला काढा मैदानांना पूर्णपणे मोकळं ठेवा. स्त्री शक्तीचा उदय होतोय. ठाण्याच्या आज महापौरमध्ये आपल्या लाडक्या माननीय ठाण्याच्या प्रथम नागरिक माननीय महापौर महोदय शर्मेंद्र पिंपळकर अंगवार यांची उपस्थिती आपण पाहिली. ऋतूजी होईल सर आपण पण चला सामना सुरू करायला करा पण नक्कीच चांगलं आज माननीय शिवसेना युवा सेनेचे कार्याध्यक्ष सुरेशजी सरनाईक साहेब त्याचबरोबर माननीय युवा नेतृत्व नगरसेवक विकास पाटील त्याचबरोबर युवा सेनेचे इथे उपस्थित आणि आता महिन्याच्या पहिल्या सामन्यापासून या स्पर्धेची सुरुवात होईल. आपल्याला आपल्याला सामन्याचा आदर हा इथे बरोबर घ्यायला अध्यक्ष आणि सर्व या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी युवासेना अधिकारी शिवसेनेला पुढे येण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामधून आले आहे आणि आज सुरुवातीला पहिल्या मोदीजी आणि ते चित्तूरमध्ये गेलेलं आहे शिखरवंश
या ठिकाणी एमोशनल करणे WPL मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. अशा वेळेला आता या सर्व युवती सुद्धा स्वप्न पाहत आहेत एक क्रिकेटमध्ये करिअर झालंच पाहिजे आणि म्हणूनच हे वरच्या दर्जाचं युवतींचं क्रिकेट तुम्हाला 100% पाहायला मिळेल. यात कुठल्याच दुमत नाहीये. चला दोन्ही संघाचा इंस्टाग्रामवर समोर कक्षामध्ये नावं सांगण्यासाठी येऊ द्या, कारण आज तुम्ही नावं नोंदवली, तुमच्याकडून चांगला खेळ झाला तर तुमची लोकप्रियता वाढेल. तर पाहूया आज ती लोकप्रिय युवती कोण ठरते ज्याच्या माध्यमातून वरच्या स्तराचा खेळ आज प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. शिवसेना पुरस्कृत धर्मवीर आनंद दिग्गज चषक 2026च्या या पहिल्या लहरीमध्ये आणि पहिल्या लहरीमध्ये पहिल्या सामन्याचा भाग हा महिला क्रिकेटला केला गेलेला आहे. आदरणीय निखिलजी पुरजडे साहेब, आदरणीय विद्याजी पाटोळे साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेला नियोजन केलं गेलं आणि इतकं छोटं बैठक असूनही प्रेक्षकांची खचाखच जी गर्दी आहे ती सांगून जाते की या स्पर्धेची पूर्ण वर्षभर आतुरतेने प्रेक्षक वाट पाहत असतात. पहिला आपण निवड करण्यासाठी रवीना मध्ये आणि स्ट्रायकर सुद्धा फलंदाज सुद्धा पाहायला मिळतोय प्राजक्ता गुरव आणि ऑफिसर स्टेटला बॅटर आहे उर्वशी पारे. 4 षटकांचा पाडे नक्की करतात. तुम्हाला हसून हसून तोड धरायला लागेल. क्रिकेटमध्ये फुल एंटरटेनमेंट आणि गाड्यांची यादी दिली बाजाराची गोष्ट असली ही लिस्ट आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. ही तुम्ही याच्या घरात नाचण्यासाठी प्रोत्साहित करणार आहोत. चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी ती प्रेरणा देणार आहोत. पहिले षटक रवीना यांच्या वतीने हाताळलं जात आहे. विनिशा स्त्रोतकडून आणि जय भारतकडून स्वागताला प्राजक्ता गुरव. मर्यादित षटकांचं क्रिकेट, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप कमी वेळामध्ये निर्णय घ्यावा लागतो, कमी वेळामध्ये पर्याय निवडावे लागतात आणि बघूया ते पर्याय कसे निवडले जातात. कारण आता महिलांचं क्रिकेट सुद्धा मोठ्या प्रमाणात खेळलं जाते. म्हणूनच या सगळ्यांना अनुभव आहे या भव्य स्पर्धांचा महिला क्रिकेटचा खेळा कसा असतो हे यांच्यापासून लपलेलं नाहीये. त्याचमुळे सर्व खेळाडू हे कॉन्फिडंट दिसत आहेत. प्रत्येक खेळाडू जिद्दीचं प्रदर्शन करताना पाहायला मिळेल अशी अपेक्षा आपण बाळगूया. चला ज्या काही गोष्टी आहेत नियमांची माहिती व्यवस्थित जाणून घ्या. पण एकदा का सामना सुरू झाला मग तो सामना थांबणार नाही याची काळजी आपण घेणार आहोतच. एक उत्तर क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षक आले आणि आपण ते खेळा हा विश्वास आहोत. आपण कुठेच धावा करू करूया. तर 14 वेळ झालं इथे डिक्लेअर झोन ज्याला आपण म्हणतोय इंग्लिशमध्ये ते जास्त 16 चौकार आहे. फक्त आपण स्टेटमेंट नियमाने हालत मिळलं तर चौकार आहे. बाकी आपल्याला त्या भिंतीच्या पलीकडे या भिंतीच्या पलीकडे कुठे लांबा तरी 2च धावा मिळतात. ओके, अगदी सोपी गोष्टी जर तुम्ही इंग्लिश स्ट्रोक खेळले तर तुम्हाला जास्तीत जास्त धावा मिळू शकतील. पाहूया हे स्ट्रोक खेळताना का तुम्ही खेळा, तुम्हाला निर्णय पंच देतील त्या कुठलं सोबत नाही. तुम्ही आता फक्त खेळ चालू करा, कन्फ्यूज जाऊ नका. चला प्लीज 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 इनिशियल स्पोर्ट चला प्लीज. एकच आहे मिस्टानी शो तुम्हाला नाव देऊन दिलं हे निश्चित आहे. मी पण जाऊ प्ले हार्ड आणि प्ले गेम. चला लेट्स प्ले ऑन. चला बघ चला सर्व नियम तुम्ही समजून घेतलेले आहेत. त्या सगळ्याचा न थांबला तर लेडीज फर्स्ट असं तुम्ही ऐकलं असेल. पाहू शकता पहिल्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तो व्यवस्थित सुरू झाला पाहिजे. चला आता पहिल्या सामन्यातला पहिला बॉल पंचांच्या कमीकडून घेते स्टार्ट. रवीना स्ट्रायकर साईडला आहे. प्राजक्ता पहिला बॉल आणि पहिला बॉल फोर्स केला आहे. लॉंग ऑफला कॅच. पहिल्याच बॉलवर फलंदाजाला बाद करण्याचा सोनेरी क्षण मिळाला होता क्षेत्ररक्षकाला, पण पहिल्याच बॉलवर कॅच झाली ड्रॉप आणि ती कॅच ड्रॉप आहारात होऊ शकते. जो खेळण्याची तयारी प्राजक्त यांनी दाखवलेली आहे त्यांच्याकडे तगडा अनुभव आहे. तीच लक्ष होते कारण नवीन बॉलला त्याला खेळलं पहिल्याच बॉलवर डिस्कशन विचार करण्यासाठी प्रत्येक बॉलवर डिस्कस झालं. आपण कसं आपण वरतीचं पाहतो ना
ती चुकी कधी सांगा चुकी कधी सांगा पहिल्या बॉलला ड्रॉप झाले सेकंड बॉल टॅप केला काही गोष्टी बॉल धावत राहायचं जोपर्यंत पंचवीस गरज येत नाही सिंगल होते कॅप्टन आणि ही पहिली धाव ही जय भारतच्या नावावर लागलेली आहे फलंदाज प्राजक्त दोन चुकीचा थोडंसं धावसंख्या एक चांगली अंपायरच्या बाजूला जा की अंपायर तिथे जाईल तिकडे पोझिशन अंपायरच्या बाजूला जा आणि अंपायर बरोबर तिकडे जाईल तिकडे क्या बात है क्या बात है क्या बात है तुला टाळा झाला पाहिजे वा चला परिसरांसाठी काढून जाऊ द्या हे मनोरंजन त्यांचं सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळेल पण आता आत्महत्याच म्हणावी लागेल आवडीसाठी तुझ्या मनात काय असेल बाबा एवढं नसतं आऊट झाल्यावर स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज होती मिस्टर पारेखची पण त्यांनी खेळण्याची शैली चुकीची निवडली वाईट बॉलचा इशारा तर मिळतोय पण ते बाद होत परत गेले आहेत एक्स्ट्रा ऍड होईल धावफलकामध्ये नमस्कार पोचते महागात होत माझ्या गंधवाल्या प्लीज तर स्ट्रायकर सेटला आता नवीन बॅटर पोचते म्हणजे त्याच्या आतमध्ये निधी गावडा निधी स्ट्रायकर सेटला निधी बाबा निधी बघूया तो एक्सपिरियन्स तो टॅलेंट तो स्किल पाहायला मिळेल का क्लासिक कव्हर ड्राईव्ह आणि एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे याला मोठा कॉपी बुक स्टाईल बॅटिंग परफेक्ट बॉलीवर एक्झिक्यूट करत असताना हा ग्राउंड खेळलेला आहे तारागड प्रीमियर लीग ठाणे रिजनमध्ये कमीत कमी 3 हाफसेटची विषय नाव आहे धावसंख्या दोन एक फलंदाज बाद निधी यावेळेस ऑन द राईट प्लेअर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आता कुठली डिपार्ट केलं जाईल फॅमिली बॉक्समध्ये आणि नवीन बॅटरला रिसीव्ह केलं जाईल पण ती कामगिरी निभावत आहे दरम्यान धावसंख्या काही वाटत नाही पण दोन फलंदाज आतापर्यंत बाद झालेले नवीन बॅटर पोहोचत आहेत म्हणजे त्याच्या आतमध्ये येस जय भारत नवीन बॅटर पोहोचत आहे दिया या नवीन बॅटर मैदानात पोहोचलेले आहे स्ट्रायकर सेटला दिया आहे चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे विनिशा स्पोर्ट्स क्लब का फुल्ले बॉल ऑप्शनच्या बाहेरची लेग आणि लाईन कंट्रोल बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे बीना यांच्या वतीनं ज्यांनी हाताळले आतापर्यंत 5 चेंडू खर्च केल्या 2 धावा आणि 2 विकेट्स पहिल्या षटकामध्ये जय भारत क्रिकेट अकॅडमीच्या वतीनं पाहायला मिळालेला आहे शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला जो पेस करतील दिया इंदा फुल केले आणि पाहूया बॉल एकदा लँड कुठे होतोय एक धाव तर पुढे गेले नॉस्ट्रेलिया संघाला थ्रो सापला त्या म्हणजे फक्त एकच धाव संपलाय आणि पहिल्या षटक समाप्त धावसंख्या पाहायला मिळते 3 धावा 2 फलंदाज बाद जय भारत प्लेयर्स ऑन द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर
जाऊन धर्मवीर बरोबर आनंदगीत साहेब यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज मान्यवर आपण शस्त्रक्रियाकडे जाताना पाहत आहात. आपल्या ठाणे शहराची ऊर्जाची बरोबर शस्त्रक्रियेचं प्रेरणा संपलं म्हणून शहरात राहिलेलं आहे. तर आपल्या बरोबर धर्मवीर आनंदगीत साहेब आपल्या आता चंद्रकांत रोजी सदस्य आज आपल्या यशवंत होते क्रिकेटचं नक्कीच क्रिकेट मोठे आहेतच क्रिकेट मोठे आहे त्यांनी थोडी करंजाली केली चालू थांबूया. पण आज रोजी सदस्य नक्कीच आणि नवनिर्वाचित नगरसेवकांनी झाला बोलून दिली पाटील साहेब बघा आज या सेक्शन अध्यक्ष आज इथे उपस्थित आहे. धर्मवीर आनंदगीत यशवंतरावजी ठाणे जिल्ह्याचा आकर्षणाचा केंद्रबिंदू प्रकाश होतात भव्य क्रिकेट स्पर्धा आणि याचं योग्य आयोजन म्हणजे थक्का करणार आणि दिवसेंदिवस ही स्पर्धा एक आगळ्या स्वरूपात आज वेगळी विक्री झाली आणि आपण पाहता रोजी समेक साहेब आता क्रिकेटचा आनंद घेताना उत्तम फलंदाज आहे आणि उत्तम क्रिकेटपटू आहे. रोजी समेक आणि युवा सेनेची धोरण त्यांच्या हातात आहे आणि खरंच हे चित्र फार वेगळं दिसतं मंडळी. आज करूया क्रिकेटमय वातावरण तर धर्मवीर आनंदगीत साहेबांच्या नावावर चषक आहे आणि इथे या चषकामध्ये किती मोठे पैसे लावत होते त्या पैशापेक्षा चषकाला जो मान आहे ज्याच्यावर धर्मवीर आनंदगीत साहेबांचं नाव लिहिलं आहे तो चषक कुठल्याही रकमेपेक्षा मोठा आहे. हे मोठं आहे. इथे सर्व ठाणे जिल्ह्याचे संघ खेळतात. आज रोजी समेक साहेब सुद्धा एक उत्तम क्रिकेटपटू आहे. त्याच्या वतीनं मोठ्या स्पर्धेचं आयोजन सांस्कृतिक सोहळ्याचं आयोजन आपण नेहमीच पाहता. कोकण फेस्टिवल हे त्याच्यातलं सर्वात मोठं महाराष्ट्रात त्याचा इतिहास नोंदवला गेला आहे. सांस्कृतिक सोहळा आणि त्यामध्ये क्रिकेटसुद्धा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. आज आपण हे जे जे आपण बघतोय त्याच्या वतीने हे आहे सुंदर लाईट्स इफेक्ट याच्यासाठी आपण पाहतो. प्रत्येक शोला कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करण्यासारखं आहे त्यामुळे टोटल विजयी उपस्थित आहे. आपण पाहू शकता हा आनंद क्रिकेटचा घेताना पूर्वी समेकचा इथं ते मोठे फटके खेळू शकतात कधीही केव्हाही. विरोधकांवर तुफानी हल्ला करणं अशा कामाने ते दाखवणं ही त्यांची खासियत. दरम्यान पण गोलंदाज किती चतुर असला जर 2 हात लावायची गरज लागली 100 शॉट खेळू शकता. आम्हाला एक यात काफी. दरम्यान बघा 100 शॉट 100 कठीण प्रमाणात खेळला जातो. हा
पण हा आनंद वेगळाच आहे, क्षण आगळा वेगळा आहे. बंदिस्त करायचं असेल तर मनातच बंदिस्त करावं. कॅमेऱ्यामध्ये काही होणार क्षणच नाही. आतापासून दर्शकांची उदंड प्रतिसाद सकाळी 4 पर्यंत दर्शक टस्क बस होत नाही. शिवसेनेचा पूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते जे उपस्थित आहेत, कौतुक केलं पाहिजे निखिल दादा भुजबळ यांचं की त्याने, आणि नितेश पाटोळे असतील, जॅकी भोईर असतील, स्वानंद पवार, पूर्ण टीम ही टीम वर्क आहे. टीम वर्क आहे ज्याने पदाधिकारी यांचं सुद्धा मोठा स्नेहाचा वाटा सर्व समान मिळून केलेले आयोजन आहे. त्यामुळे टीम वर्कचा उत्तम उदाहरण आहे. आणि हा बघा रोजी सैनिक साहेब स्वतः रोखू शकत नाही, जे क्रिकेटपटू आहेत, उत्तम क्रिकेटपटू, जाणकार आहे आणि गोलंदाज सकते, पण फलंदाज तुम्हाला तोडवल्याशिवाय. आज महिलांच्या सामन्याने सुरुवात झाली. सुंदर डान्सिंग इव्हेंट तो पाहायला मिळाला. एंट्री फार सुंदर. माझ्या डोळीवर भरणी सरगती त्या गाण्याने ज्या प्रकारे आत गेले, सर्व मुली क्रिकेटपटू नाचत आत गेले, तो वेगळा क्षण या नवीन यावरील वेळेचा हा 2026चा चषक आहे. त्यामुळे हा सुंदर क्षण पाहायला मिळाला आपल्याला. नांदेड साहेबांच्या शक्ती काळाजवळ होणारा हा क्रिकेटचा महामहोत्सव, हा उत्सव आपल्या नावाप्रमाणे उत्सव आहे. कुठा अजून क्रिकेटचा जबरदस्त फटकेबाजी, टोलीबाजी. आपण पाहताय ही व्यवस्था जी असे नरेंद्र त्या धारापूर ओव्हर्स वेगळी जी होते त्यामध्ये पण आम्ही पाहिले आहे. आम्ही त्यांना कव्हर पण केले मॅचेसला. तर टॅलेंट असून आपल्याकडे फक्त वापर कसे केला भावा किती समोर एवढं. आणि त्यामुळे प्रत्येकाने नावाने ओळखतो आणि त्यांचे फुटबॉल जग ओळखतो. त्यांचे बिग पॉईंट आता पूजेने आलेला असतो ब्रिज झाले असते तर कुठे पाहिजे. भाई धर्मवीर आनंदगे साहेब चषकाचं हे गेल्या अनेक वर्षांपासून निखिल बुडजडे आऊ पाटोळे करतात, काय सांगाल? नाही, नक्कीच माझे अत्यंत जवळचे मित्र सहकारी निखिल बुडजडे असतील, नितेश पाटोळे असतील, जॅकी भोईर असेल, स्वानंद असेल, आमची सगळी युवा सेनेची टीम, शिवसेनेची टीम अत्यंत चांगल्या पद्धतीचं आयोजन हे आमच्या ठाण्याच्या सर्व तरुण क्रिकेटर्ससाठी करत असतं. आज या ठिकाणी आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांचं या ठिकाणी क्रिकेटचा संघ आणि क्रिकेटच्या मॅचेस भरवल्या जातात. खरंच निखिलचं मनापासून अभिनंदन करतो. ही स्पर्धा दरवर्षी मोठी होत चाललेली आहे हे आवर्जून मला आज या ठिकाणी सांगायचंय. आणि नक्कीच अशा चांगले कार्यक्रम निखिल आणि त्याच्या टीमच्या माध्यमातून भविष्यातही होत राहावं. राहू सारखा मित्र त्याच्यासोबत आहे, जॅकी सारखा मित्र त्याच्यासोबत आहे, स्वानंद सारखा मित्र त्याच्यासोबत आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये अशीच मेहनत करून येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगलं काम त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून होत राहील ही आशा आणि अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आनंद घेतलाय आदरणीय पृथ्वी साहेबांनी. झाला पाहिजे. जोरदार डाया म्हणजे चांगला फुटबॉल आणि इतकी चांगली बॅट स्विंग. वुमेन्स पॉवर हिटिंग धावडे मार रही आहे. विल्यमने आतापर्यंत 14 धावा बनवल्यात, ज्यामध्ये 2 षटकारांचा समावेश.
पॉवर है पॉवर. फुल बॉल ड्राईव्ह केलाय, कवचला क्षेत्ररक्षण चुकलं, बॉल तर डायव्हर्ट झाला, सिंगल कम्प्लीट, सेकंडचा कॉल, लास्ट बॉल आहे आणि त्यासाठी ती तयारी फलंदाजाची बॅटरची नव्हती. मिळते फक्त एकच बॉल या शेवटच्या बॉलवर. पहिला डाव संपला, धावसंख्या 34 आणि जिंकण्यासाठी 35. 24 चेंडू 35 ची गरज असेल, 24 चेंडू 35 ची गरज. विनिशा क्रिकेट क्लब. द विनिंग टीम फायनलला पोहोचेल आणि 35 रन इज अ टार्गेट. आणि लास्ट बॅटर तावडेने ते तोडलंय, त्यामुळे 35 धावा आल्या ना, बरोबर आहे, आणि त्यामुळे धावा सोडल्या. सो द गेम चेंजर इज तावडे. आपण पाहता महिलांच्या क्रिकेटमधील सेमीफायनलचा सामना दरम्यान अंधकी चषकाचा हा थरार सुरू आहे. आता तर सुरुवात झाली. प्रथेप्रमाणे नेहमी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न ही स्पर्धा करते. यावेळी सुद्धा ते दिलं गेलं. डान्सिंग अंपायर्स आहेत निखिलदादा बोरजोडे, नितेश पाटोळे, जकी भोईर, त्याचबरोबर सावंत पवार आणि त्यांची मित्रमंडळी आणि सर्व क्रिकेट टीम्स इथल्या यांच्या वतीनं हा पूर्ण महोत्सव सुरू आहे. आणि महिलांच्या क्रिकेट पासून सुरुवात होते, ती प्रथा पाळली गेली. यावेळी सुद्धा आगळं वेगळं पण ठाण्याच्या नवनवीनची महापौर महोदया सर्वेताई पिंपळकर गायकवाड यांच्या शुभ हस्ते सुरुवात झाली या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा. सर्वांनी गणेशजी लक्ष्मी सर यांचं आगमन आहे. महाराष्ट्र नगरसेवक जवाहर खास आहे. जिजाऊ संस्थेचं मोठं कार्य त्यांच्या हस्ते होतं. मी निखिलदादा बोजोडेंना विनंती करेन की त्यांचं स्वागत या शुभ प्रसंगी आपण आपल्या शुभ हस्ते करावं. आज निखिलदादा बुजोडे, निखिलजी बुजोडे म्हणा, मित्र म्हणा, सखा म्हणा, मार्गदर्शक म्हणा, जनसामान्यांच्या मनामध्ये ज्यांनी आपली जागा स्वतः बनवली. म्हणून तर आम्ही निखिलदादांमध्ये एकच म्हणतो की प्रत्येकाच्या मदतीला धाव देणारा हा तरुण युवक आज या पूर्ण प्रभागामध्ये विश्वासाचं नाव काढला. कारण की कर्नल गुरु आंबेडकर साहेबांची जी शिकवण आहे त्या शिकवणची समाजसेवेची आणि मार्गदर्शन माननीय आज राज्याचे उपमुख्यमंत्री नाता एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेलं नेतृत्व. पण सरकारला धावून येणारा एकच व्यक्ती आहे. नापात पडा ना पैसा पडा, मुसीबत में जो खडा वह सबसे बडा. म्हणूनच निखिल दादाचा उल्लेख केला जातो, निखिल बोजोडे यांचा. कारण की त्याला माहिती आहे की जनसेवा करताना काही विश्वास मनामध्ये असावा आणि त्या विश्वासाचं नाव निखिल बोजोडे. त्यांच्या वतीने आलेलं महिलांचं सुंदर खेळ सुरू आहे. तर टार्गेट 35 क्रॉस सरिता काही खेळ करते टीम. चला 2 बॅटर्स झोपलेले आहेत विनिशा क्रिकेट क्लब या संघाकडून 35चा पाठलाग करण्यासाठी. चला 2 बॅटर्स नावं येऊ द्या. चला जितक्या दिल्या तितक्या वसूल करायच्या. विनिशा नावं सांगा. 2 बॅटर्सची नावं येऊ द्या प्लीज. आणि बॉलरचं नाव कळवा प्लीज. हा तुम्ही कळवा. या बॉलिंगमध्ये ना मनीष उत्साह फार चांगला आहे. एनर्जी किती असून भरली आहे. हसते रहो कभी भी क्रिकेट खेलते वक्त, अनामिका कभी मुरझाए चेहरे क्रिकेट नहीं खेलते, याद रखिए.
Please smile on your face. ती इकडे नको, इकडेच स्माईल हवी. म्हणजे विनीत स्पोर्ट्सला पुढे स्माईल काय कमेंट वगैरे चालू आहे? बड़े क्रिकेटर तब बनोगे जब आप मेहनत करोगे, क्योंकि सफलता सिर्फ मेहनत की दीवानी होती है. चला धनंजय सर रेडी. चला 35चा पाठलाग करायचा. जय भारत सर, जास्त वेळ नाही अजून. यानंतर मुख्य वेळापत्रक सुद्धा सुरू करायचं आहे. Come on, bowler get ready. तर होतोय हा दुसरा सुरू 35चा पाठलाग आणि अनामिका राज आपल्याला पाहायला मिळते. सोबतच तन्वी आहे आणि बॉलिंग ट्रॅकवर आहे सौम्य पांडे. 35चा पाठलाग करायचे. सुरुवात तर पहिल्या डावाची सुद्धा थोडीशी ताटकळ झाली होती जय भारतची, पण त्यानंतर काय धमाकेदार खेळ दिसत मीच तावडे यांनी करून दाखवला आणि त्यासमोर एक सन्मानजनक धावसंख्या जय भारत स्कोर काढायला पाहायला मिळते. 35चा करायचा पाठलाग. 24 बॉल. पहिला चेंडू या दुसऱ्या डावातल्या पहिल्या षटकाचा हाताळण्यासाठी सौम्य पांडे बॉलिंग ट्रॅकवर पंचायत डावेतून स्टार्ट घेत आहेत. तन्वी परत स्ट्रायकर साईडला आहेत आणि अनामिका राज नॉन स्ट्रायकर साईडला. पहिला बॉल दुसऱ्या डावातला. शॉर्ट ऑफ लाईन ऑलसाईडला हॅमर केलंय. ताकद होती या स्ट्रोक मध्ये, पण बॉल पोहोचतोय प्रत्येकला. एक धाव होते. कम्प्लीट स्ट्राईक रोटेट पहिल्याच बॉलवर आणि हे पॉझिटिव्ह स्टार्ट आहे. सर कल्याणी सर 2 मिनिट मॅच काढली. फिल्डिंग पोझिशन तपासा जरा अशी या ठिकाणी त्यांनी मागणी केली. चला डन. ओके. पहिल्या बॉलवर सिंगल आले. फोर्स केलंय आहे क्षेत्ररक्षक. बॉलला पूर्ण शरीर झोकलंय जे आवश्यक असतं. बॉल बदला पाहिजे बस. अडके चढलेले आहे. दरम्यान एक धाव. यावेळेस परफेक्शन बॅटचा फेस अगदी बनलेला आणि बॉल थेट लांब दिवारच्या पार वेदरक्षक आहे. बरोबर पाणी निश्चित केलं नाही, पाण्याबरोबर मेसेज निश्चित केलं नाही. क्रिकेटमध्ये ही टेक्निक फार चांगली वापरली. यू वॉन्ट टू से समथिंग, टू प्लीज कॅरी समथिंग. बरोबर आहे. पंचांशी बोललं जाईल, विचारलं जाईल, काही नियमांची तपासणी केली जाईल. मराठीमध्ये आम्ही फक्त सांगतो. तन्वी परब फॅन्टॅस्टिक स्ट्रोक प्लेड बाय हर. 7 म्हणजे 7 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत आणि 8 धावा स्कोर कार्डवर दिशा समोरच्या 35चा पाठलाग करायचा आहे. बरोबर आहे. मनीष अटीतटीचा सामना झालाच पाहिजे. सामने लक्षात कोणते राहतात जी शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचतात. बरोबर. लक्षात राहतात. कॅप्टन आहे त्यामुळे सामना जिंकायचा कसं ते डोक्यात आहे. थँक्यू. 3 चेंडूचा खेळ संघ धावसंख्या 8. पॉझिटिव्ह स्टार्ट बाय टीम विनिशा स्पोर्ट्स आणि त्यासाठी कारणीभूत फलंदाज आहेत तन्वी परब. पुढचा बॉल सौम्य. शॉर्ट लाईन बॅक टू द बॅलन्स करून कट केला आहे आणि बघा प्रेक्षकाच्या दिशेने हा स्ट्रोक खेळलेला आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. सेकंडचा कॉल नाही दिला जाणार. अंडर आर्म थ्रो स्ट्रायकर साईडला मिळते. एक धाव. अजूनही जय भारत 3 माघार नाही घेणार आहे, कारण इतकं मोठं जर टार्गेट त्यांनी सेट केलेलं आहे तर टार्गेट रोखण्यासाठी गोलंदाजीचे पर्याय सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. तरी एक षटकार या षटकाला सुद्धा काउंटर अटॅक आहे. गोलंदाज सौम्य पांडे यांच्याकडे 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या एकही विकेट न गमावता 9 धावा. आणि याच काउंटर अटॅक बाय सौम्य पांडे. फलंदाज अनामिका राजचा खेळ संपला. दांडी 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 गुल. विकेट डाऊन. नवीन बॅटर जात आहेत ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. हा ते इकॉनॉमिकल होतं. पाहूया तशीच सुरुवात आता चांगल्या वेगानं देतील का नवीन मैदानाच्या आतमध्ये. चांगली सुरुवात. ऑन द रेस खेळताना प्लेअर मिस पाहायला मिळालं. यू मिस आय डेफिनेटली हिट आणि त्यामुळे बॉल स्टंपवर आदळला आणि मागे विकेटचं फर्निचर डामाडोल. पण पॉझिटिव्ह अप्रोच आहे हे चांगलं. अग्रेसिव्ह अप्रोच घेऊन खेळावं लागेल. 9 रन पर ओव्हर दॅट इज अ टार्गेट इन फ्रंट ऑफ यू. 9 धावा शक्य मागे करायचे आहे आणि त्या बनवल्या सुद्धा. शेवटचा एक बॉल बाकी आहे या पहिल्या षटकातला. 9 धावा धावफलकावर आहेत. एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज स्ट्रायकर साईडला आहेत रवीना. शेवटचा बॉल फेस करतील या पहिल्या षटकातला. पुढचा बॉल सौम्य पांडे.
क्रॉस बॅटर खेळले, कॅचच्या स्टिकरवर बॉल आदळलेला आहे. स्क्वेअरला क्षेत्ररक्षक होत्या, बॉल गॅदर व्हायला हवा होता, कॅच ड्रॉप झाले. पहिले षटक संपले. 35चा पाठलाग करण्याचा धावसंख्या आहे 10. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. 80 बॉल्स अँड 25. नक्कीच चांगली सुरुवात आहे, नो डाऊट. 10 धावा आहे आणि पेशन्स इम्पॉर्टंट आहे. पेशन्स तुमच्याकडे थांबायला शिकायला पाहिजे. पेशन्स जर पेशन्स पाळला नाही तर आपण पेशंट होतो. त्यामुळे कधीही क्रिकेटमध्ये थांबायचं, कधी कधी पाय रोवायचे. कमान माझ्या वाटेला 2-3 बॉल येतील, आय कॅन हिट. हे कॉन्फिडन्स असेल ना तर जिंकायचं सूत्र फार चांगलं होतं. आता 10 धावा आले, करायच्या किती? 34 वजा 10, 34 minus 10, that is a 24. Within 3 overs, 18-24, that is the equation situation of the match. Means 8 runs per over. युवतींसाठी, तरुणींसाठी आणि महिलांसाठी एक माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे की वर्ल्ड टेनिस क्रिकेटचं सिलेक्शन चालू आहे आणि या युवतींपैकी फक्त 4 ते 5 तिकडे खेळाडू आलेत. बाकीच्यांना अजूनपर्यंत त्याची माहिती नाहीये. तर ते सिलेक्शन चालू आहे, तर मेसेज नक्कीच आपण तुमच्यापर्यंत पोहोचू. सिलेक्शन कुठे आणि कधी आहे त्याची माहिती आम्ही घेणार आहोत कल्याणी घोरपडे सरांकडून आणि ती माहिती आम्ही तुम्हाला देऊ. वर्ल्ड टेनिस क्रिकेटचं सिलेक्शन ठाण्यात चालू आहे, होईल म्हणजे ठाण्यात होणार आहे. ती माहिती आम्हाला कल्याणी सर देते. मेसेज तुमच्यापर्यंत 100% पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. चला, नवीन बॉलर येतात सेकंड ओव्हरसाठी. जय भारत यांच्याकडून चांगली फलंदाजी झाली, पण आता पाहूया यानंतर गोलंदाजी सुद्धा तशीच होते का. ओ बॅटचा फेस वर गेलाय, बॉलला खेळला मिड विकेटला, पिकअप स्ट्रोक मोठ्या फटक्याचा घेतलाय वरचा, पण मिळते फक्त 2 धावांचा तसा. इथून ठाणा स्टेशनला मारलं तरी 2 धावा. इथून तिथे ठाणा स्टेशनला मारलं तरी 2. बॉलर नेम दॅट इज अ डिक्लेअर झोन. जय भारत बॉलर नेम प्लीज. सामने खेलोगे भी और ऊपर मारोगे तो स्कोर मिलेगा. सुगंधा. अच्छा, सुगंधा गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहे सेकंड ओव्हरसाठी. नक्की सुगंधच आहेत ना. फुल लेंथ बॉल, बॅटच्या डोला कनेक्शन, क्षेत्ररक्षक आहेत. हा डेंजर कॉल होता, पण वेळीच आपली पावलं कॉर्नर क्रीज मध्ये खेचलेली आहेत दोन्ही बॅटर्सनी. आणि हा येतोय डॉट बॉल. डॉट बॉल खूप आवश्यक आहे. जय भारत संघाचा जर पर्स्पेक्टिव्ह आपण पाहिला तर जितके जास्त डॉट बॉल तितकं या सामन्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत टिकता येणार या संघाला. विनिशा स्पोर्ट्स 35चा पाठलाग करताना 12 धावा झाल्या. जिंकण्यासाठी अजून 16 चेंडूंनी विशी गरज. काम झालं. फुल लेंथ बॉल, क्लासिक ऑर्डर. तितका चांगला जाईल, आपला टॅलेंट तिकडे दाखवा जिकडे त्याची गरज आहे. सुंदर झेल, फलंदाज रवीनाचा संपला खेळ. विकेट आउट. काय कॅच टिपली है, व्हाट अ कॅच टिपली. नो डाउट, आंखें जमाए रखी गेंद पर, बॉडी का बैलेंस संतुलन भी बहुत बढ़िया था और ये कमाल का फोर्सिंग ड्राइव था, ऐसी बात नहीं है. इसमें पावर भी थी लेकिन कमाल का बॉडी बैलेंस था. नजर टिकाए रखी गेंद पर और दोनों हाथ जो ऑस्ट्रेलियन कैच लिया जाता है उस तरीके का कैच था. प्रॉपर वेल जज कैच. अब नीलम यांनी तो झेल टिपलेला आहे आणि ऋत्वी या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. स्ट्रोक आणि पॉवर तर खरं तर होती, पण त्या पॉवरचा उपयोग नाही उचलता आला. एलिव्हेशन हा पार्ट खूप महत्वाचा आहे आणि जेव्हा आपण स्ट्रेट बॅटर स्ट्रोक खेळत आहे, जर तुम्ही व्यवस्थित एलिव्हेशन देऊ शकला तर मग 6 धावांची नोंद आपण स्कोर करू शकतो, पण मात्र तसं काही नाही झालंय. तर नवीन बॅटर पृथ्वी तांबोरे. 12 धावा, 2 फलंदाज बाद, 9 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. पुढचा बॉल, ओव्हर विकेट. स्टेप आउट झाले, बॅटच्या टोला कनेक्शन, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. थ्रो नॉन स्ट्रायकर एंडला करण्याची इच्छा होती, पूर्णपणे कंट्रोल या षटकावर जय भारतच्या राहिलेला आहे. वाटलं होतं की विनिशा स्पोर्ट्स कडून जसा खेळ पहिल्या षटकात पाहायला मिळाला तसाच खेळ इतर षटकामध्ये पाहायला मिळेल, पण या षटकावर काउंटर अटॅक गोलंदाज प्रियंका बेंदर यांनी केलेला आहे आणि आता फक्त सॉरी सुगंध आहे बॉलिंग ट्रॅकवर. फुटबॉल बिल्कुल नहीं है. फुटबॉल जिस दिन से आगे आके बढ़ के खेलना चाहिए, ये तरीका है. लेकिन एक ही मिलेगा यहाँ पर. थोड्या दूर होत्या बॉलच्या पिचिंग पासून आणि म्हणूनच संपर्क तितका योग्य बनवू नाही शकल्या. म्हणजे ते फक्त एकच धाव षटक चांगलं आहे. सुगंधाचं आतापर्यंत त्यांनी इकॉनॉमिकल राहण्यावर जास्तीत जास्त भर दिलेला आहे. त्यात त्यांना एक विकेट सुद्धा मिळाले. धावसंख्या 13 झाल्या. जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 22ची गरज. 13 बॉल्स अँड 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. विनिशा स्पोर्ट्स. आता नाही तर कधी नाही, करायचे तर आताच, हाच विचार मनात आला पाहिजे. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला आणि ते केलंय. इनसाइड आउट ऍट होम बेस्ट
बॉल एक्स्ट्रा सीमारेच्या पार पण मिळतील फक्त 2 धावा. एक्साइटमेंट टॉप लेवलची पण मिळतील फक्त 2 धावा. बराबर है. पहली इनिंग में जो आखिरी ओवर में तावड़े जिस ढंग से खेल रही थी, जिस ढंग से आगे आकर वो बल्ले के बीचों बीच स्ट्रेट वी में सीधे बल्ले से फोर्स ओपन करके बल्ले का जिस ढंग से उन्होंने गेम को आगे उड़ाया था, इसी ढंग से आपको खेलना होगा. लेकिन गेम की मेरिट के अनुसार नहीं, आपको क्रॉस बैटर जैसे चाहे वैसे, लेकिन सामने ये ग्राउंड जो है ये अलग तरीके का है. जैसा देश वैसा भेष, जैसा गेम वैसा स्कोर खेल. झालेला आहे 15, आवश्यकता 20, 12 चेंडू 20. चलिए 9 का रन रेट 10 पर. पहले 9 था, फिर 8 आया, फिर डॉट डिलीवरी आई, फिर 10 गया. तापमान तो बढ़ा नहीं, लेकिन रन रेट बढ़ा है. डिस्कशन चालू है पानी के बहाने. अब क्या करेंगे कोई, चला जय भारत बॉलर ने प्लीज. आपको एक ओवर को बड़ा बनाना है. एक ओवर को बड़ा बनाना पड़ेगा, नहीं तो आखिरी ओवर में ज्यादा रन रखोगे तो प्रेशर आपके ऊपर आने वाला है. प्राची गोरे तिसऱ्या षटकाची सांभाळणी करतील, आपल्या संघाची मदत करतील. पण पाहूया एका बाजूला तन्वी परब ज्यांनी 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत दिले. पृथ्वी तामोरे स्ट्रायकर्सला जाऊ दिल्या बॉलला, कारण एक्स्ट्रा रन आवश्यक आहेत. मेहनत न करता धावा मिळाल्या तर मग नक्कीच त्या गोष्टीचा फायदा उचलावा लागेल आणि ती एक धाव मिळते. एक्स्ट्राची टीम विनिशा स्पोर्ट्स धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 16 वर जिंकण्यासाठी अजून 19 गरज. बॉल शिल्लक आहे 12 चेंडू 19 गरज. दोन्ही संघांच्या एकूण एक मेंबरच्या चेहऱ्यावर ते भाव दिसत आहेत. जिंकायचे प्रत्येकाला, पण जिंकेल फक्त एक. आणि ऑन टाइम आणखी एक झेल आणि फलंदाज रुपीचा सपला खेळ. पावर नहीं थी स्ट्रोक में, बिल्कुल पावर नहीं थी. सिर्फ बल्ला चलाया, टॉप एज लगी और वहां पर खिलाड़ी इंतजार कर रही थी. ऐसे मौके मिलेंगे, लेकिन थोड़ी पावर के साथ अगर गेम को मारते तो ये गेम चली जाती. अब थोड़ी प्रेशर में बैटिंग यूनिट, नो डाउट उनके टॉप बैटर बैक टू डग आउट. अब नए बल्लेबाज जाएंगे, उसको तो हर गेम आखिर की गेम समझ के ही खेलना होगा. प्रत्येकाला हिरोईन व्हायचंय. आपण फक्त हिरो म्हणतो जेव्हा पुरुषांचं क्रिकेट खेळतो, पण या ठिकाणी प्रत्येकाला हिरोईन व्हायचंय. प्रत्येकाला मोठे स्ट्रोक खेळायचे, पण तसं नाही झालं. क्रिकेटच्या गावामध्ये जे मागितलं जातं ते द्यावं लागतं आणि ते कदाचित या षटकामध्ये विनिशा स्पोर्ट्सच्या वतीनं नाही मिळत आहे आणि त्याच संधीचा फायदा जय भारतच्या एकूण एक गोलंदाजाने उचललेला आहे. दोन्ही गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाल्या. आपको जाकर वहां पर ज्योति बने ज्वाला ही बनना पड़ेगा. आप ज्योति हो, लेकिन आपको ज्वाला बनना पड़ेगा. विकेट करनी पड़ेगी, रुद्र अपनाना पड़ेगा. 11 चेंडू आणि 19ची गरज. नेक्स्ट बॉल प्राची. त्याने बॉल प्लेस केलाय. नाव दॅट्स व्हॉट सिच्युएशन डिमांड्स, की जो फलंदाज सेट झालेला आहे, ज्यांच्यामध्ये धावा मिळू शकताय, त्यांना स्ट्राईकवर घेतलं गेलं पाहिजे आणि स्ट्राईकवर आल्यात तन्वी परब. पुश करो, खुश रहो, सिंगल इज ऑन. जिंकण्यासाठी 10 चेंडू 18ची गरज आहे. आता पाहूया हे आव्हान प्राची गोरे कशा स्वीकारतायत. एक आहे शिस्त, रिदम आहे गोलंदाजीमध्ये प्राचीच्या. बॉलला फक्त हलक्याने पंच केलंय. अजूनही कुठलीच घाई गडबड तन्वी परब नाही करत. त्यांना माहिती आहे पुरेसा कालावधी आपल्याकडे अजूनही आहे. माझ्या फटक्यांवर माझा भरोसा आहे आणि म्हणूनच आतापर्यंत त्यांनी देखील नियंत्रण बाळगलेलं आहे. मिळते एक सिंगल धावसंख्या 18. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 9 चेंडू 17 धावा. जाऊ दिले. आणखीन एक एक्स्ट्रा. हे षटक लांबते की काय, कारण या षटकाची सुरुवात व्हाईट बॉलला झाली आणि आणखीन एक एक्स्ट्रा रन या षटकात मिळते. धावसंख्या झाले 19 वर जिंकण्यासाठी 9 चेंडू 16ची गरज. 9 बॉल 16. प्रत्येक बॉलवर एक कहाणी लिहिलेली आहे. हे षटक इव्हेंटफुल राहिलेलं आहे. या षटकामध्ये दोन्ही संघांच्या वतीनं एकमेकांवर प्रतिहल्ले चढवले जात आहेत. सामना शेवटच्या षटकावर शेवटच्या बॉलपर्यंत जाण्याची शक्यता आता वाढू लागलेली आहे. पुढचा बॉल प्राची गोरे. हो, यावेळेस बॉलला पुल करताना पाठवलेला आहे स्क्वेअर लेगला आणि या 2 धावा. बघा, ही देखील स्ट्रॅटेजी चांगली आहे खुशी वैती यांची, ज्यांनी मोका मिळाल्यावर 2 धावा गोळाकल्या टिपिलर झोन. त्या गोष्टीचा फायदा उचलला गेलेला आहे वैतीकडून. 2 मिळते. धावसंख्या 21. जिंकण्यासाठी 8 चेंडू 14ची गरज. शॉर्ट ऑफ लाईक बॉल. कितने मैसेज आएंगे बाबा, मोबाइल भी परेशान होगा. इतने मैसेज, बार मैसेजेस. ओके, चलिए आजू बाजू ऊपर उड़ाओगे मिश्रा मिक्स तभी रन बनते हैं. ये
डिक्लेअर झोन जाता है. 8 चेंडू आणि 14ची गरज. स्टेप आउट झाले बॅटची इनसाइड. बॉल स्क्वेअरलेगला होतोय टॉबल. स्वतः षटरक्षक पोहोचतील बॉलवर, तोपर्यंत पूर्ण होते एक धाव. धावसंख्या एकने पुढे सगळं पोहोचते 22 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता 13ची. बॉल शिल्लक आहे 7 चेंडू 13ची गरज. 7 बॉल सचिन. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर आणि तो बॉल फेस करण्यासाठी स्ट्रायकर साईडला तन्वी परब. लास्ट बॉल या तिसऱ्या षटकातला. उलटॉस पण क्षेत्ररक्षक होत्या. सूर घेऊन बॉल अडवायचा प्रयत्न. बॉलची मारू शकतात मिळतील याच्यात. मच नीडेड बाउंड्री फॉर टी विदिशा स्पोर्ट्स चौका. 6 चेंडू 9ची गरज. 6 balls 9 runs required to win. As I said earlier, युवतींचं क्रिकेट, महिलांचं क्रिकेट, जिद्दीचं क्रिकेट, संघर्षाचं क्रिकेट आणि प्रतिष्ठेचं क्रिकेट आहे. आणि म्हणूनच आता ती प्रतिष्ठा दोन्ही संघांनी आतापर्यंत जोपासलेली आहे. शेवटचे 6 बॉल्स जिंकण्यासाठी 9ची गरज. हु विल विन दिस क्रुशियल सिच्युएशनल मॅच. कारण आता दोन्ही संघ जिंकण्याच्या प्रबळ दावेदार बनलेले आहेत. पण आता पाहूया शेवटच्या षटकाची जबाबदारी जय भारत या संघाकडून कोणत्या बॉलरला मिळते. पाहूया. त्यासाठी तर चर्चा चालू आहे. तर धनंजय सर कंपल्सरी चेस येस. 6 चेंडू 9 धावा पूर्ण करायला. आय एम सॉरी विदिशा स्पोर्ट्स क्लब. तर 6 चेंडू 9 धावा तुम्हाला पूर्ण करायच्यासाठी. तर बॉलर नेम प्लीज. लास्ट ओव्हरसाठी बॉलर येत आहे जय भारत कडून प्राजक्ता येत आहे. त्याच नावाची चर्चा अस्मिताताई करत होत्या की प्राजक्तालाच गोलंदाजी मिळेल शेवटच्या षटकासाठी. तोच एक पर्याय आहे जय भारतकडे. तर 6 चेंडू 9 कंपल्सरी चेस. पहिला बॉल या शेवटच्या षटकातला. यावेळेस विकेट किपिंग प्रॉपर होणं गरजेचं होतं. थ्रो सुद्धा थोडा उशीर आलाय आणि पहा येते हा डॉट बॉल. अॅनलाइज द सिच्युएशन. किती चेंडू बाकी आहेत, किती धावा बनल्या गेल्या पाहिजेत, मी किती धावा बनवू शकते ते अॅनलाइज करणं गरजेचं आहे. पहिला बॉल जय भारतकडून येतोय डॉट. प्राजक्ता गुरव यांनी सुरुवात डॉटने केली आहे. 5 चेंडू जिंकण्यासाठी 9ची गरज. हे जग त्यांनाच ओळखते ज्यांच्याकडे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे. आणि तेच वेगळे पण प्राजक्ताने जोपासलेलं आहे. विकेट किपर चुकल्या त्याचमुळे स्ट्राईक रोटेट झाली. ही स्ट्राईक जी रोटेट झालेली आहे ती नुकसान देऊन जाईल का जय भारतला. कारण तन्वी परबकडे स्ट्राईक पोहोचले. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 27. 3 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 4 चेंडू 8ची गरज. एक बॉल महत्वाचा, एक क्षण महत्वाचा. आत्मविश्वासाचा वरचा स्तर दोन्ही संघांच्या खेळण्याच्या शैलीमधून पाहायला मिळतोय. तर पाहूया प्रेक्षकांचं समर्थन दोन्ही संघांच्या खेळाडूंना मिळते. 4-8 एक्स्ट्रा. सुरुवात चांगली प्राजक्तानं या षटकाची केली पण त्यानंतर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न बॅक ऑफ द हँड शैलीने गोलंदाजी त्यांना करायची होती. पण यावेळेस बॉल एक्स्टनच्या बाहेरून रोटेट होतोय. विकेट किपरच्या दिशेने जातोय. एक्स्ट्रा रन मिळते. जिंकण्यासाठी 4 चेंडू 7ची गरज. 4 बॉल 7. आला स्लीप ला पोचतायत का की मेसेज आहे. यस विकेट किपर चेंज झालेला आहे. जिंकण्यासाठी 4 चेंडू 7 निधी दावडा जे तुम्हाला विकेट किपर पाहायला मिळत आहेत. आता बॉलिंग ट्रॅकवर प्राजक्ता गुरव. अकुट्टपचा बॉल पंच केलाय पण पाहूया धावा 2 मिळतील. एनर्जी वाचवा. तर पंचांनी डिक्लेअर केलेल्या आहेत त्या 2 धावा आहेत. 2 धावा मिळते. धावसंख्या पोहोचते 30 वर. 3 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 3 चेंडू 5 धावांची गरज. कंपल्सरी चेस. 3 बॉल अँड 5 रन्स रिक्वायर्ड टू विन. कॅप्टनच्या विश्वासाला जाऊ देणार नाही मी तडा. जोपर्यंत जिंकत नाही चालू राहील माझा लढा. दोन्ही संघाच्याकडून तसाच खेळ पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर प्राजक्ता गुरव. शॉर्टले पुन्हा एकदा बॉलला उजवलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला मिळतात 2 धावा. हा आहे क्लास तन्वी परबचा. ज्यांना माहितीये की डिक्लेरेशन 2चा फायदा उचलला जाईल. पण आता पाहूया प्राजक्ता ज्यांनी या षटकाची सुरुवात उत्तम दर्जाची केलेली आहे. या षटकासमोर सुद्धा प्रसाद केला जाईल का. बॉल शिल्लक आहेत 2. जिंकण्यासाठी आवश्यकता 3 धावांची. चला प्रेक्षकांना टाळा होऊन जाऊ द्या. प्रोत्साहन देऊया या दोन्ही संघांना. पाहूया जिंकतोय कोणता संघ पुढच्या फेरीत म्हणजेच अंतिम फेरीत. जातोय नेमका कोणता संघ. अवघड गोष्टी आम्हाला जड जात नाही. पाहूया कोण सांगते. पुढचा बॉल टॅप केल्या बॉलला. एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होता पण दरम्यान आता हा डॉट बॉल. हा डॉट बॉल यायला नको होता आणि तो आलाय. बट शी विल फिनिशेस इन हर स्टाईल.
प्रश्नचिन्ह आहे. एका चेंडूमध्ये 3ची गरज. एक चेंडू 3, पुढचा बॉल लास्टचा पोच केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, चांगला स्टॉप, सिंगल कंप्लीट. आणि पाहूया आता बॉल winning team captain, please do the toss on the stage. Winning team captain, please attend our main desk for the toss. चला टॉस करूया आपण आणि डिक्लेअर करतोय आपण आणि लगेच पुढचा सामना. अगोदर टॉस करूया सर, अगोदर टॉस करूया, मग आपण सामना पुरस्कार देऊया. टॉस करूया अगोदर. चला दोन्ही कॅप्टन पुढचा टॉससाठी. चला सागावर क्रिकेट अकॅडमी आणि जयबार, सागावर क्रिकेट अकॅडमी आणि जयबार. चला या टॉस चला ओके सर, इट्स अँड सामना प्रश्न Man of the woman of the match means Miss Ravina. Ravina Khartai, player of the match. Congratulations, Ravina. चला सामनावीचा पुरस्कार घ्यायचा आहे. टॉस अगोदर होऊ द्या. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स. आदरणीय निखिल गुर्जर साहेब उपस्थित आहे. पहिली टॉस. एडी. Jayawar from the toss in the final and looking to bowl. And Ravina she is declared woman of the match. मी दुसऱ्या वेळेला गेली की आपण हो अतुलजी आपण आपला शुभसे मॅच द्यावं तिकडे स्टेजवर प्लीज. रवीना प्लीज. ताली बच्चे रहनी चाहिए भाई. पूरे नाइट फॉर रवीना द ग्रेट परफॉर्मर वुमेन ऑफ द मैच और गोज टू रवीना. अजय पानसरे यांच्या शुभ हस्ते अतुल जी थैंक यू वेरी मच. Now time for the final. चलो या